यंदा आणखी एक महत्त्वाची बातमी। राज्यात पुन्हा कुणबी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची चिन्ह दिसत। मराठा आंदोलक जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची हालचाल वाढली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर ओबीसी उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीत बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत महत्त्वाची चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार पुढील भूमिका काय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागले। तर आत्ताची आणखी एक महत्त्वाची बातमी, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। जरांगेंनी 2 दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यानंतर आता मंत्रिमंडळ बैठकी अंती ओबीसी उपसमितीची बैठक होणार आहे। बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुणबी आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता निर्माण झाली। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आता ओबीसी उपसमितीची पुन्हा एकदा बैठक होती। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, जरांगेंनी 2 दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर आता ओबीसी उपसमितीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर ओबीसी उपसमितीची आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत त्यामध्ये असलेली खाडाखोड, चुकीच्या किंवा बोगस असलेल्या नोंदी हे प्रमाणपत्र दिले जाऊ नयेत अशा पद्धतीची मागणी ओबीसी आंदोलकांकडून केली जात होती। आणि त्या पार्श्वभूमीवर आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपसमितीच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात निर्णय होणार आहे। त्याबरोबरच ओबीसींसाठीच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। ठीक, धन्यवाद भरत संपूर्ण माहितीसाठी।